आर्थिक समुपदेशक अर्थात समुपदेशन म्हणजे काउन्सिलर. काउन्सिल. आपण म्हणतो की मी समुपदेशक आहे किंवा मला कोणीतरी काउन्सिलिंग करावं, ही फ्रेज आतापर्यंत आपल्या डोळ्यासमोर आहे. पण आर्थिक समुपदेशक हे माझ्यासाठी नवीन आहे. तर आर्थिक समुपदेशक म्हणजे नक्की काय आणि ते काय कार्य करतात? ज्याप्रमाणे चाइल्ड काउन्सिलिंग असतं, म्हणजे लहान मुलांचं काउन्सिलिंग केलं जातं, समुपदेशन केलं जातं. इंडस्ट्रीजमध्ये पण इंडस्ट्रियल काउन्सिलर असतात, बर जे औद्योगिक समुपदेशन करतात, त्यांच्या कामगारांचं करतात, किंवा ते जे प्रश्न असतात ते समजून घेणं बर त्या त्या व्यक्तीकडून. आणि आपल्याला माहिती आहे की समोरची व्यक्ती कुठेतरी चुकते, पण ती कबूल करत नसते किंवा त्याला ते पटत नसतं. तर अशा वेळेला त्या व्यक्तीला विश्वासात घेऊन त्याला कसं तुझं चुकतंय असं डायरेक्टली, म्हणजे ॲलिगेशन न करता त्याच्यावरती, त्याला त्याची चूक त्याने स्वतःहून कशी तो मान्य करेल, हे या मार्गावर त्याला घेऊन जायचं. त्याला ती अच्छा. चूक दाखवून दिल्यानंतर तो स्वतःहून तुमच्याकडे सरेंडर होतो आणि निश्चितपणे मग तुम्ही सांगाल त्याप्रमाणे तो त्या वाटेवर चालतो. बर 1996 सालापासून मी अ, औद्योगिक क्षेत्रामध्ये, म्हणजे 5 स्टार हॉटेल्स जे आहेत, पंचतारांकित जेवढी हॉटेल्स किंवा ओबेरा हॉटेल सारखं असेल किंवा टाटा स्टील आहे, बर टाटा कॅन्सर हॉस्पिटल आहे, इंडियन नेव्ही आहे, बर अशा सगळ्या औद्योगिक आस्थापनातून मला काउन्सिलिंगसाठी खास बोलवलं जात होतं. बर एवढ्याचसाठी की ते करत असताना त्यांना त्याच्या मागचा जो उद्देश होता तो वेगळा होता. बर म्हणजे एकीकडे लोक का रजा घेतात, बर म्हणजे ॲब्सेंटिझम का वाढतोय, अच्छा. तर हा ॲब्सेंटिझम बऱ्याच कारणांनी वाढत असतो. काही वेळेला आजारी पडत असतात, तर काही वेळेला लोक, पण या ॲब्सेंटिझममुळे त्यांचं होणारं आर्थिक नुकसान, बर आणि त्यांचं वैयक्तिक आर्थिक नुकसान होतंच, त्यांना बरोबर. बिनपगारी रजा होते त्यांची, पण त्याही पेक्षा महत्वाचं नुकसान होतं ते त्या कंपन्यांचं होत होतं. अगदी की बरोबर. पर पर्सन जे उत्पादन त्यांना अपेक्षित असतं, पर पर्सन जी सेवा जी अपेक्षित असते, विशेषतः सेवा उद्योगामध्ये, तर ती त्यांना देता येत नसल्यामुळे साहजिकचपणे त्यांनी त्यांच्या HR डिपार्टमेंटने याच्यावरती बराच विचार केला. बर आणि त्या मीटिंग्समध्ये माझ्यासारख्यांना बोलवलेलं होतं, आणि मग त्या HR डिपार्टमेंटनी मग हे सुरू केलं. बर आणि मग ह्याला नाव काय द्यायचं? अच्छा. म्हणजे इंडस्ट्रियल काउन्सिलिंग असं म्हणता येत नव्हतं. बरोबर काहीतरी वेगळं काहीतरी करायचं. आणि याच्यातली आर्थिक बाजू उचलून धरायची होती. बरोबर आणि म्हणून आर्थिक समुपदेशन, म्हणजे मग त्याच्यातूनच ते सुरू झालं की अ, तुम्ही फायनान्शियल काउन्सिलर म्हणून आमच्याकडे या. बर आणि असं म्हणायचं नव्हतं ना की तुम्ही आमची जी ॲब्सेंटिझम कर्टेल करणार आहात किंवा ते, पण ह्याचा फायदा खूप झाला त्या बरोबर आस्थापनाला. आणि साहजिकचपणे तो फायदा झाल्यामुळे त्यांनी पुढे अ, हे केलं की तुम्ही या. आणि ऑफकोर्स 5 स्टार हॉटेल इंडस्ट्रीमध्ये बॅच अगदी छोट्या असायच्या, म्हणजे अगदी 10-12 पासून मॅक्झिमम 18, म्हणजे 20 पर्यंत मॅक्झिमम. पण हेच इंडियन नेव्ही असो किंवा टाटा स्टील कंपनी असो, बर कॅमलिन असो, विरा स्टील असो, इथे मात्र संख्या ती मोठी असायची कामगारांची बरोबर आहे. किंवा तिकडच्या कर्मचाऱ्यांची. अगदी तर ही जी संख्या जी आहे, जेवढी संख्या कमी, तेवढं त्या समुपदेशनाचा परिणाम जास्त चांगला यायचा. यायचा. बरोबर आहे. हां. पण ऑफकोर्स त्यालाही काहीतरी लिमिट असायची, कारण एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचारी उपलब्ध करणं बरोबर ट्रेनिंगसाठी, हे त्या आस्थापनांना आर्थिकदृष्ट्या परवडणारं नव्हतं. म्हणजे प्रोडक्शन चालू ठेवून त्यातले ते सिलेक्टेड प्रत्येक विभागातले एक 2-2 कर्मचारी ते खास या ट्रेनिंगसाठी पाठवले जायचे. बरोबर. आणि ह्या पद्धतीने तो माझ्यावर एक प्रकारचा शिक्का शिक्का. बसला